ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत, मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं. वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला एक ऐतिहासिक क्षण जो प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरला गेला. वरळी डोमच्या भव्य तेजस्वी प्रकाशात एका बाजूला राज ठाकरे, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात जुन्या आठवणींची चमक, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, चेहऱ्यावर स्मितहास्य पण मनात एक वेगळीच उमेद. सभागृहात उपस्थित हजारो कार्यकर्त्यांचा आवाज, जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येकाच्या श्वासात दडलेली ती उत्कंठा, सगळं वातावरण भारावून गेलं होतं. काही जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू, काही जणांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, तर काही जण फक्त त्या क्षणाचा अनुभव घेताना दिसतात. ज्या क्षणी दोन्ही भावांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा सभागृहात एक क्षणभर शांतता पसरली, जणू काळ थांबला. उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. हे केवळ दोन नेत्यांचं नव्हतं, तर दोन विचारधारांचा, दोन प्रवाहांचा ऐतिहासिक संगम होता. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर भावंड पुन्हा एकत्र आली होती. त्या क्षणात एक वेगळीच जादू होती. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दोन्ही भावांनी एकत्रितपणे पुष्पहार अर्पण केला. त्या क्षणाला सभागृहात उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात अभिमान, कृतज्ञता आणि नव्या आशेचा झरा वाहू लागला. काही जणांनी डोळे मिटले, काही जणांनी हात जोडले. त्या क्षणाचा पवित्रपणा प्रत्येकाच्या मनात उतरला. ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा, एकतेचा आणि नव्या सुरुवातीचा नवा अध्याय होता. या क्षणानं इतिहास घडवला आणि असंख्य मराठी बांधवांच्या मनात एक नव्या आशेचा किरण जागवला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणं हे प्रत्येकासाठी अभिमानाचं होतं. आज महाराष्ट्रानं केवळ दोन नेत्यांना एकत्र येताना पाहिलं नाही, तर एक नवा विश्वास, एक नवी उमेद आणि एक नवा इतिहास घडताना अनुभवला. नमस्कार, मी विशाल पाटील. आजच्या न्यूज प्लॅनेटच्या या विशेष अंकामध्ये आपण सुरुवात केलेली आहे त्याच गोष्टीनं जिची वाट अवघा महाराष्ट्र गेल्या 2 दशकांपासून पाहत होता. आपण आज अशा वळणावरती येऊन ठेपलोय जिथे महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंगमंच नव्या रंगांनी उजळून निघालाय. 2 दशकांची प्रतीक्षा, असंख्य चर्चा, अफवा आणि अखेर तो क्षण आला. ज्या गोष्टीची फक्त कल्पना केली जात होती ती आज आपल्या डोळ्यांसमोर वास्तवात उतरली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ आली, वावटळं उठली आणि अनेक नाट्यमय वळणं देखील पाहायला मिळाली. कधी मित्र शत्रू झाले, कधी शत्रू मित्र, पक्षांतरांची वावटळ, युतीची नवी समीकरणं आणि प्रत्येक घडामोडी मागे असलेली अनपेक्षितता. हे सगळं आपण अनुभवत असताना एक गोष्ट सतत मनात होती, आता पुढे काय होणार? पण हा प्रश्न आता अजून रंजक वळणावरती येऊन ठेपलाय, कारण राज्याच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. आज ठाकरे बंधूंनी एकत्र येत इतिहासाच्या पानांवर आपली वेगळी छाप उमटवली आणि राजकारण, नाती आणि महाराष्ट्राची ओळख या सगळ्यांचा संगम पाहायला मिळाला. अनेकांना वाटलं होतं की फक्त विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येतील आणि मराठीचा मुद्दा झाला की परत ते दोघं आपापल्या वाटेला निघतील. मात्र दोघांनी भाषणादरम्यान असं काही म्हटलं की आता लोक हेच म्हणू लागले आहेत की ही जोडी तुटायची नाही. बरं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भविष्यामध्ये एकत्र राहतील की नाही
त्यांनी काय सांगितलंय हे त्यांच्या तोंडूनच पाहूया. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आधी पक्षातील फुटीमुळे ठाकरे बंधूंमध्ये दुरावा, नंतर एकमेकांवर राजकीय टीका टिप्पण्या, त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर दोघांनी एकत्र येणं, यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक नवा रंग, नवी लय आणि नवा खेळ सुरू होण्यासारखा आहे. या नव्या समीकरणांनंतर सत्ताधाऱ्यांना नवं आव्हान मिळालंय. आता संघर्षाचा रंग हा आणखी गडद होणार आहे. पण प्रश्न असा आहे की आता कोणता पक्ष राजकीय खेळाचा विजेता ठरणार, कुणाचा राजकीय किल्ला कोसळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन समीकरणांमुळे महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये काय नवीन शक्यता उघडतील, या अशा अनेक प्रश्नांवरती खलबत करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांना. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थेट आपण चर्चेकडे वळूयात. अविनाशजी, आज जे काय घडलं त्या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही, आम्ही आणि या पॅनलमध्ये असलेले सगळेजण साक्षीदार तर ठरले, मात्र एका बाजूला गेल्या 20 वर्षातल्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी मतदारांनी आजपर्यंत पाहिल्या, मात्र पुढच्या काळात काय घडू शकतं याचं सुतोवाच आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केलं. मी त्याकडे लक्ष वेधू इच्छितो. आता जर ठाकरे पर्वाचं 2.0 सुरू झालेलं असेल तर मला सांगा, हा नवा अध्याय कुठल्या प्रकारच्या राजकीय शक्यता घेऊन येणार आहे असं आपल्याला वाटतं? अविनाशजी. सर्वप्रथम तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगतो की हिंदी भाषेची जो सक्ती लागण्याचा प्रयत्न चालू होता आणि तो जो काय GR काढला होता क्लेशदायक, त्याच्यावरती जेव्हा राजसाहेबांनी आवाज उठवला, सर्व पक्षांना झेंडा विरहित ह्याच्यामध्ये उभं राहायला सांगितलं. तुमच्यासारखे अँकर्स, तुमच्यासारखे वेगवेगळे TV चॅनल्स, समाजातले कार्यकर्ते, साहित्यिक मंडळी, काही ठराविक खेळाडू असतील, ठराविक नटनट्या असतील, यांनी जो विरोध दर्शवला त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना हा GR मागे घ्यायला लागला. बरोबर. आणि तो मागे घेतल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की तो काय 1 सदस्यीय कमिटी जाधव साहेबांची असेल, हे तुम्हाला मी का सांगतोय तर ह्या आजच्या मेळाव्यामागे, ह्या आनंदोत्सवामागे नक्की कारण काय आहे? कारण वेगवेगळी परसेप्शन्स तयार होत आहेत. भविष्यात काय होणार आहे, काय नाही, ह्याच्याकरता आपण सगळेच जण वाट पाहू. परंतु आज विशेष करून जाधव समितीलाही साहेबांनी आत्ताच सांगितलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीत नव्याने अभ्यास करून जर पुन्हा अशाच प्रकारचं काही मागच्या बाजूने लादण्याचा प्रयत्न केलात तर त्याला मनसे कडाडून विरोध करेल. बरोबर. एक गोष्ट या माध्यमातून महाराष्ट्राने नक्की पाहिली. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज मला नक्की एक भाऊ म्हणून आनंद झाला, नक्की एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आनंद झाला. कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, म्हणून महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हालाही भाऊ असेल, मलाही असेल, इथे अनेक बसलेले आहेत, प्रवीणजी आहेत, चित्रजी आहेत, अखिल बसला आमचा, हे सगळ्यांना भाऊ बहीण असतील. पण जेव्हा इतक्या वर्षांनी जेव्हा 2 जण एकत्र येतात तेव्हा राजकारण हा खूप लांबचा विषय असतो. परंतु संपूर्ण महाराष्ट्र, राजकारणातले नाही, विरोधक सुद्धा, कारण हे महाराष्ट्राचे संस्कार आहेत जे संतांनी घडवले, जे आपण आजपर्यंत, म्हणून मी कायम म्हणतो महाराष्ट्र वेगळा आहे.
आत्ता काय होणार आहे, भविष्यात काही घडणार आहे का, त्याच्याऐवजी आज जी फ्रेम होती ना ती अत्यंत आनंददायक होती की अनेक वर्षांनी आपापसातले मतभेद सोडून या एका ऐतिहासिक गोष्टी करता, या आनंद सोहळ्याकरता राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले होते. उत्तम असं मार्गदर्शन केलं. तुम्ही आतलं जर वातावरण पाहिलं असतं ना तर त्याची व्हायब्रेशन, त्याचे वाईब्स अतिशय वेगळे होते, अनकंट्रोलेबल होते. आणि हा मेळावा फक्त त्या डोम मधल्या लोकांनी नाही पाहिला, फक्त महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने नाही पाहिला, तर माझ्यावर विश्वास ठेवा, हा देशातनं आणि विदेशातनं सुद्धा बघितला गेला. आणि एक गोष्ट या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की यातनं एक पूर्ण चांगला मेसेज गेलेला आहे विरोधकांना असेल किंवा महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला गृहीत धरणाऱ्या लोकांना, की याच्या पुढे जर महाराष्ट्रावरती कुठल्याही प्रकारची गोष्ट लादण्याचा प्रयत्न करत असाल, ज्यांनी मराठी माणसाचं नुकसान जर होणार असेल, तर सगळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून 100% सर्व मराठी माणूस, मराठी प्रेमी माणूस हा त्याला कडाडून विरोध करेल. त्याकरता आजचा हा आनंदोत्सव होता. बरं अविनाशजी, जसं तुम्ही सांगितलं की मराठीच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र आणलं, तसंच ठाकरे कुटुंब देखील एकत्र आलं असं चित्र तरी आज आम्हाला पाहायला मिळालं. अखिलजी, आपल्यापासून सुरुवात करेल पुन्हा एकदा. महाराष्ट्राकडे जर वक्रदृष्टी असेल तर ती मात्र खपवून घेणार नाही, हा ठाकरे बंधूंचा एकमेव मेसेज हा या व्यासपीठावरून आज देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. नेमका इशारा कुणाकडे आहे, कुणाची ती दृष्टी आहे आणि कुणाबद्दल हा थेट उल्लेख होता? महाराष्ट्रद्रोहींना धडकी भरवणारा आजचा हा मेळावा होता. तसंच महाराष्ट्र प्रेमी प्रत्येक मराठी माणूस जो तिथे त्या डोम मध्ये होता, मग तो शिवसेनेचा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, नाहीतर जो टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देशात जिथे कुठेही असणारा मराठी माणूस असेल, त्याच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण होता. आणि तो एक ऐतिहासिक क्षण होता आणि तो आता इतिहासात त्याची नोंद झालेली. बरं, आता जे जे लोक यापुढे महाराष्ट्रावर ते ब्रिटिशची पॉलिसी वापरून, डिवाइड अँड रूल वापरून काही करायचा प्रयत्न करतील, तर त्यांना हे नीट लक्षात राहील की जेव्हा कधी ते मराठी किंवा महाराष्ट्र ह्याच्यावरती जर वक्रदृष्टी करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा असेच दोन भाऊ एकत्र येतील. जसे आज आले तसे यापुढे देखील येतील. एवढं त्यांनी नीट लक्षात ठेवावं. बरोबर आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे मी जाईल. प्रवीणजी, आज या व्यासपीठावरून उल्लेख होत असताना थेटपणे जे बाळासाहेबांना जमलं नाही ते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं असं ज्यावेळेला म्हटले, त्यावेळेला नेमकं भाजपचं यावरती काय म्हणणं आहे? कारण एका बाजूला बोलत असताना थेट आज मुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला, त्याचबरोबर सरकारनं ज्या प्रकारची धोरणं राबवण्याचा प्रयत्न केला त्याला झालेला कडाडून विरोध यावरती देखील दोन्ही ठाकरे बंधू आज बोलले. आज जी फ्रेम महाराष्ट्रानं पाहिली, अविनाशजींनी देखील उल्लेख केला, तो पाहिल्यानंतर मात्र प्रवीणजी तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक वाटते. भाजपला नेमकं काय वाटलं? खरं म्हणजे तुम्ही वर्णन करताय ते अतिरंजित आहे. थांबला, शारे आले, ऐतिहासिक संगम, जादू, ठीक आहे, तो तुमचा पार्ट आहे. बरं, एक गोष्ट खरी आहे की दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्याची आम्हाला काय असूया किंवा दुःख व्हायचं काहीच कारण नाही. बरं, मी आभार मानतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना श्रेय दिलं दोघांना एकत्रित आणण्याचं. आता श्रेय देत असताना राज ठाकरे साहेबांचं श्रेय देण्यामध्ये तशी कोटी वाटली नाही, टोमणा वाटला नाही. बरं, किंवा फडणवीस साहेबांमुळे ही गोष्ट घडून आली. परंतु अनाजी पंत म्हणून उल्लेख करत उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या टोमण्याच्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी जे काही सांगायचं देवेंद्र फडणवीसांच्या विषयी गरळ त्या ठिकाणी ओकली. बरं, एक गोष्ट आपण या ठिकाणी मी जे बारकाईनं या ठिकाणी भाषणं दोन्ही नेत्यांची ऐकलीत, त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांचा फोकस हा मराठीवर होता, हिंदीला विरोध होता आणि कुठल्याही प्रकारे अस्मितेशी तडजोड करणार नाही अशा प्रकारची भूमिका होती. जी लाईन आता अविनाश अभ्यंकर साहेब आमचे मित्र त्यांनी या ठिकाणी बोलताना सुद्धा अधोरेखित त्या ठिकाणी केली.
मग मराठी भाषेचं मोठेपण इतर संदर्भ देत त्यांनी स्पष्टीकरण खुलासा दिला आणि आपली मराठीची भूमिका स्वयंस्पष्टपणे आपल्या स्वभावाप्रमाणे अधोरेखित केली. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचं मराठीसाठी होतं का? तर अजिबात नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना मराठीच्या आडून, मराठी भाषा मराठी माणूस याच्या आडून ते रुद्रालीसारखं त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे सत्तेसाठी नाही, परंतु करतोय ते सगळं सत्तेसाठी, खुर्चीसाठी, हे या ठिकाणी दिसून आलं. जसं की हिंदुत्ववादी विचार, बाळासाहेबांची विचारधारा सोडून ज्या काँग्रेसने आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारधारेला विरोध केला, त्यांच्याबरोबर केवळ सत्तेच्या लालसेपोटी ते गेले होते. आणि त्याच्यामुळे आता सत्ता हवी, आता त्या ठिकाणी सत्तेशिवाय पर्याय नाही, खुर्ची हवी. आणि मग आता 20 वर्षानंतर, 18-20 वर्षानंतर राज ठाकरे साहेबांचा सन्माननीय उल्लेख करण्याचं फार मोठं औदार्य त्या ठिकाणी ते दाखवताना दिसत आहेत. तुम्ही आजच्या त्यांच्या भाषणातले कंटेंट जर बघाल, राजसाहेब कुठेही बोलले ना आपण निवडणुका एकत्र लढवू, एकत्र राजकारण करू, ते करतीलही नाही करतील मला माहीत नाही. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसली की कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राज ठाकरे साहेब सोबत आले पाहिजे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सुद्धा तुटली नाही पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रिया सुळेंना आणण्याचा प्रयत्न केला, जितेंद्र आव्हाडांना आणला. अगदी कम्युनिस्ट ज्या विचारधारेला बाळासाहेबांनी ठोकून काढलं होतं, ते कम्युनिस्टचे कॉम्रेड नवले होते, कॉम्रेड रेड्डी होते, त्याचबरोबर जयंत पाटील होते. आता काँग्रेस आली नाही, परंतु त्यांनी समर्थन लांबून दिलं, कारण त्यांना भीती होती मराठी मतांची. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची असूया, जेलसी ती तर दिसलीच. त्याचबरोबर भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्यासाठी आजचा मेळावा, विजयी मेळावा हीच नामी संधी आहे, याची त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेत आपल्या भाषणामध्ये तशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी आली. आणि एक गोष्ट आपण बघाल की आज देवेंद्र फडणवीस साहेबांना का टार्गेट करतायत, तर या राज्याचं आज खंबीर नेतृत्व ते करतायत. महाराष्ट्राला विकासाकडे त्या ठिकाणी नेत आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमूलाग्र अशा प्रकारची बदलताना मुंबई त्या ठिकाणी दिसते. आणि जी मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा विषय आपण बोलतो, माझा आपल्या माध्यमातून सांगणं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा कुणी मिळवून दिला हो? देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला, केंद्रात मोदी साहेबांकडे गेले, मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपण त्या ठिकाणी मराठी भाषा भवन आपल्याला उभं करता आलं नाही. एका मातोश्रीच्या 2 मातोश्री आम्ही केल्या, त्याच तत्परतेनं मराठी भाषा भवन का नाही झालं? त्याच तत्परने आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या पुण्याईवर आपण जगतो, त्या बाळासाहेबांचं स्मारक का परिपूर्ण होऊ शकलं नाही? त्याच्यामुळं या ठिकाणी बोलाची कडी, बोलाचा भाग महाराष्ट्रातील जनतेला, मुंबईतल्या मराठी माणसाला नीट माहीत आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, हे सुद्धा मराठीसाठी काम करतायत. आपण मला सांगा, एवढं मोठं दैदिप्यमान अशा प्रकारचं आमच्या महायुतीला यश मिळालं, ते काय पाकिस्तानातल्या लोकांनी मतदान केलं का? मुंबईला या ठिकाणी भाजपचे आमदार मोठ्या संख्येने आले, शिंदे साहेबांचे आले, त्यांना कुणी मतदान केलं? त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणूस ही आपली जहागिरी आहे. या आविर्भावात कोण असेल तर त्यातनं बाहेर यावं. बरोबर आहे. हा जर आविर्भाव असेल आणि फक्त बोलाची कडी, बोलाचा भात असंच जर चित्र असेल तर या अनुषंगाने देखील चर्चा सुरू राहील. त्याचबरोबर ज्या वेळेला ठाकरेशाही 2.0 आपल्याला पाहायला मिळते, त्याचप्रमाणे गेल्या 20 वर्षांनंतर राज्याच्या राजकारणाच्या कुठल्या टप्प्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. खरं तर गेल्या 20 वर्षातली सत्तांतर होताना आपण पाहिलेलं आहे, त्यातली अनेक प्रकारची स्थित्यंतरं आपण पाहिली. मग महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा शिवसेनेमधली फुटी असेल, आणि आज पुन्हा एकदा 2 बंधू एकत्र आल्याचं चित्र देखील महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी पाहिलं. खरं तर मतदारांनाही कळावं की कशा प्रकारची ही स्थित्यंतरं महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे, त्याला या मतदारांचा कसा प्रतिसाद असेल ते येत्या काळातल्या निवडणुका तर ठरवतीलच. मात्र याच संदर्भात अधिक चर्चेसाठी मी थेट
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याकडे जाईल। शीतलजी, आज ज्या प्रकारचा मेळावा पाहिला, मेळाव्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले, मात्र राज्याच्या राजकारणातील स्थित्यंतर महाराष्ट्र फार जवळनं पाहताना दिसतोय। जशा प्रकारे शिवसेनेतली फूटही महाराष्ट्रानं पाहिली, तशाच प्रकारे आज दोन बंधू एकत्र येताना देखील पाहायला मिळाले। काय वाटतंय शीतलजी, राज्यातल्या राजकारणामध्ये आजच्या टप्प्यानंतर काही वेगळे बदल पाहायला मिळतील असं आपल्याला वाटतं का? शीतलजी, एक लक्षात घ्या की आजचा जो मेळावा होता हा, तो विजयी मेळावा म्हणून सांगण्यात आला होता। हो, या विजयी मेळाव्यात असं सांगितलेलं आहे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, मराठी हाच अजेंडा असेल। बरोबर। परंतु कुठेही मराठी हा अजेंडा न दिसता मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेचा हे जाणवत होतं। बर, माननीय राज ठाकरे यांचं भाषण करताना त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यात कुठेतरी आपल्याला दिसलं की त्यांचा जो अभ्यास आहे, ज्या पद्धतीने ते मांडत होते, खरोखर कुठेतरी मराठी मनाच्या बाबत कुठेतरी त्यांच्यामध्ये एक चर्चा केली, त्यांनी विचार करून बोलतात असं वाटत होतं। परंतु अगदी मला नाईलाजाने सांगावं असं वाटतं की उद्धवजी ठाकरे यांचं भाषण म्हणजे फक्त टोमणे नेहमीप्रमाणे, म्हणजे कुठेतरी हा दसरा मेळाव्याचंच भाषण आहे का असं वाटत होतं। बर, जसं मगाशी दरेकर साहेबांनी सांगितलेलं, कुठेही माननीय राज ठाकरे साहेबांनी असं कुठेही सांगितलं नाही की आम्ही इलेक्शन एकत्र लढणार आहोत, आम्ही पुढेही एकत्र येणार आहेत। परंतु आपण जर बघाल तर उद्धवजीने जवळजवळ 3 ते 4 वेळेला आम्ही एकत्रच लढणार, आम्ही एकत्रच यापुढे राहणार असं सांगितलं। कुठेतरी एक अगतिकता दिसत होती। बरं, हे सांगताना कुठे बाबा मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल आपण काय करणार आहोत, कुठला कार्यक्रम त्यांनी दिला का, लोकांसमोर ठेवला का, आपण कशा पद्धतीने मराठीचं संवर्धन करणार आहोत, जतन करणार आहोत, मराठी वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत, मराठी भाषेसाठी आपल्याकडे कुठले मुद्दे आहेत, हे काही बोलताना आपल्याला दिसलं का? तर नाही। हा कुठेतरी ठाकरे कुटुंबियाचं एक स्नेहसंमेलन होतं की काय, असं जाणावं, असं वाटावं, असा सगळा माहोल होता। दोन भाऊ एकत्र येत असतील, आनंदच आहे का, कुणाला आनंद होणार नाही? जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर जरुरी हवं त्यांनी, त्यामध्ये आम्हाला कुणालाही दुस्वास वाटण्याचं काहीही कारण नाही। परंतु हे करताना प्रत्येक वेळेला आपण जर राजकीय जर प्लॅटफॉर्म नव्हता असं आपण सतत सांगत होता, परंतु जर उद्धवजी ठाकरे यांचं भाषण आपण बघितलं तर ते पूर्ण भाषण हे फक्त टोमणे मारणं, फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलणं, शिंदे साहेबांच्या बद्दल बोलणं, हे एवढंच चाललेलं। कुठेही यामध्ये मराठी माणसांच्या साठी काहीतरी करतोय किंवा काहीतरी करणार आहोत असं कुठेही त्यांच्या भाषणामध्ये दिसलेलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजसाहेब अतिशय योग्य पद्धतीने ओळखतात। आपण जर राजसाहेबांची पाठीमागे बॉडी लँग्वेज बघितली असेल उद्धव ठाकरे भाषण करताना, तर त्या बॉडी लँग्वेज मधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात। पुढचं भविष्य हे राजसाहेबांच्या बॉडी लँग्वेज मधून कळू शकतं, कारण राजसाहेबांच्या मनात कुठेतरी असं चाललेलं, अरे हा तर राजकीय प्लॅटफॉर्म नसताना हे भाषण राजकीय का चाललेलं आहे? कारण राजसाहेबांच्या भाषणामध्ये राजकीय मुद्दे नव्हते, ते पूर्णपणे समाजकारणावर बोलत होते। तर मला परत एकदा तुम्हाला असंच सांगावं असं वाटतंय की हा मराठीचा नव्हता, महाराष्ट्राचा नव्हता, हा मुंबई महानगरपालिकेचा होता। बरोबर आहे। तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की एका बाजूला राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय चाललं होतं, त्यांची देहबोली काय सांगत होती, याबद्दल तर अविनाशजी मी आपल्याकडे देखील येईल आणि अखिलजी मी आपल्याकडे देखील येणार आहे, कारण सातत्यानं प्रवीणजी दरेकर असतील किंवा शीतलताई असतील, त्यांचं दोघांचं म्हणणं आहे की ही आगतिकता जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धवजींच्या वागणुकीतून, त्यांच्या बोलण्यातून दिसत होती। या मुद्द्यावरती येऊयात, मात्र तत्पूर्वी अजित नवले मी आपल्याकडे येईल। अजितजी, आज तुम्ही देखील त्या ठिकाणी गेलेला होतात, अनेक डावे पक्ष त्या ठिकाणी आलेले होते, मात्र मगाशी जसा प्रवीणजींनी उल्लेख केला, मग त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं पाहत असताना मराठीचा होता, महाराष्ट्राचा होता, की हा मुंबई महापालिकेचा होता आणि त्याच्या निवडणुकीच्या अजेंड्याचा होता? अजितजी, मुळात महाराष्ट्राची निर्मिती जी संयुक्त आंदोलनातून झाली त्याचा इतिहास प्रवीण दरेकर साहेबांना माहित नाही। त्यावेळच्या सबंध 106 हुतात्म्यांमध्ये कम्युनिस्ट चळवळीतून, कामगार चळवळीतून जी प्रचंड एकजूट त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये विकसित झालेली होती, त्यातून जरा ऐका मी आपलं शांतपणाने ऐकलं।
तर संयुक्त महाराष्ट्राच्या सबंध चळवळीमध्ये डाव्यांचं कम्युनिस्टांचं प्रचंड योगदान स्वतःचं ज्ञान त्यावेळी मराठीवर प्रेम करणारे, महाराष्ट्रावर प्रेम करणारे, महाराष्ट्रावर आपण एकताच चर्चा ठेवू. प्रवीणजी तुमची भूमिका मांडा. समोरच्याला कमी लेखण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. तुमची भूमिका मांडा. थांबा. तुम्ही सगळ्यांवर आरोप करता, दरेकर तुम्ही सगळ्यांना वाटेल ते बोलता. महापालिकेचा तुम्ही तुमची भूमिका मांडा ना. मला किती अक्कल आहे आणि तुम्ही किती हुशार आहात हे कशाला महाराष्ट्राला दाखवता? तुम्ही कम्युनिस्टांच्या बद्दल वाटेल ते बोलल्यानंतर नाही तुम्ही कम्युनिस्टांच्या बद्दल वाटेल ते बोलल्यानंतर मी सहन करायचं काही कारण नाही. बाळासाहेबांनी विचार केलाय. या सगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये बाळासाहेबांनी कम्युनिस्ट या सगळ्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तुमचं योगदान काय होतं? भाजपचं योगदान काय होतं? या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये फूट पाडणं सोडून भाजपने काय केलेलं आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कुठे गेले होते तुम्ही? त्यावेळी कुठे गेली होती तुमचं मराठी प्रेम? त्यामुळे कम्युनिस्ट चळवळ ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अत्यंत अग्रक्रमाने राहिलेली आहे. त्यावेळच्या 106 हुतात्म्यांमध्ये कामगार चळवळीचं योगदान राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी हिंदी सक्तीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून ज्यावेळी झाला, त्यावेळी स्वाभाविकरित्या सगळ्या डाव्या फोर्सेस ज्या आहेत त्या मराठी माणसाच्या मागे उभे राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. ही त्रिभाषा सूत्राच्या आडून मराठी संस्कृती संपवण्याचा घाला, सबंधपणाने संस्कृती नष्ट करून एक निवडणूक एक देश असा एकारलेपणा, जो द्वेषाधारित अशा प्रकारचा एकारलेपणा आहे, तो संबंध देशभर ज्यांना आणायचा आहे, या देशाची संघराज्य व्यवस्था जी आहे ती संबंध नष्ट करून संविधानाला ज्यांना फाटा देत एक देश एक निवडणूक एक पक्ष आणि एक प्रकारची हुकुमशाही जिथे आणायची आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी ही सगळी फोर्सेस उभे राहिलेले आपल्याला आज दिसत आहेत. सभागृहामध्ये जे प्रचंडपणाने एकजुटीचं वातावरण होतं ते दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद होताच. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा महाराष्ट्र जो वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्र हा मराठीच्या मुद्द्यावर, मराठी संस्कृतीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आणि मराठीच्या रक्षणासाठी, मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी सबंध महाराष्ट्रभर एकजूट राहणार, हा प्रचंड चांगला संदेश यातून दिलेला आहे. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी जी वैचारिक मांडणी केली, त्या वैचारिक मांडणीच्या आधारे सगळ्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, मराठी भाषा वाचली पाहिजे, मराठी संस्कृती वाचली पाहिजे, हा एक प्रकारचा सैद्धांतिक अजेंडा घेऊन आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि मराठी वाचवण्यासाठी, मराठी संस्कृती वाचवण्यासाठी तरी येत्या काळातील निवडणुका त्यासाठी कारणीभूत ठरतीलच. सर्व मान्यवरांकडे मी येणारच आहे. मात्र यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट पाहूयात. ते आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाही. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. बटेंगे तो कटेंगेचा नारा यापूर्वी देखील दिला जात होता. मात्र ज्या वेळेला आज झालेल्या या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही भावांची तुलना करण्यामध्ये यावेळेला सर्वच राजकीय नेते पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. याचा कितपत या राजकारणावरती किंवा बंधू भेटीवरती किंवा येत्या काळातील होणाऱ्या काही युती असतील, आघाड्या असतील, यांवरती परिणाम होणार आहे? अविनाशजी, मी थेट आपल्याकडे येतो. मगाशी जसा उल्लेख झाला आणि तो म्हणजे ज्या वेळेला उद्धवजी बोलत होते त्यावेळेला राज ठाकरेंच्या मनामध्ये नेमकं काय चाललं होतं याचा अंदाज देण्याचा प्रयत्न जो आहे की देहबोली कशा प्रकारची होती अशी शंका शीतलजींनी उपस्थित केलेली आहे. उत्तर आहे आपल्याकडे की त्यावेळेला राजजींच्या मनामध्ये काय सुरू होतं. आता कसं असतं, राजजींच्या मनातलं कळणं एवढं सोपं असतं. तर आम्ही आज त्यांच्याबरोबर साधारण 35-40 वर्ष, आणि दुसरं एका पक्षाचे प्रमुख नेते, ते प्रमुख आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.
आणि आज जे काही आम्ही जमलो होतो त्या मगाशी मला वाटतं असं म्हणाल्या की स्नेहसंमेलन वाटलं ठाकरे कुटुंबाचं. निदान मी त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशी अपेक्षा धरलेली नव्हती की ते असं बोलतील म्हणून. कारण जरी त्या सत्तेमध्ये असल्या, आमच्या बरोबर नसल्या, तरी सुद्धा त्या मराठी आहेत. आणि हा विषय जो आजचा होता, हा जो विजयी मेळावा होता, हा विजयी मेळावा हा काही ठाकरे कुटुंबाचा नव्हता. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई होत्या, जितेंद्र आव्हाडजी होते, जयंत पाटील होते, इतर सर्व मान्यवर होते, सिने कलावंत होते, तुमच्या माझ्यासारखे तिथे काही अँकर्स, तुमच्यासारखे अँकर्स होते, अनेक लोक होते. तुम्हाला आता स्पष्ट सांगू का, एक गोष्ट सांगू का? बोला ना. तुमच्या लोकशाहीचा एक इंटरनल व्हिडिओ माझ्याकडे आलाय. आता करू का मी तो व्हॉट्सअपवर टाकू का, की किती जोरात टाळ्या वाजवल्या? मग काय लहान जी मुलं बसली होती तुमच्या चॅनलला, त्यांना काही युतीचा आनंद झाला का? तसं नसतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. कळलं का? आणि आता प्रत्येकजण आपापल्या भाषणांची काय प्रकारे तुम्ही अनालिसिस करता, हा एक विषय झाला. कळलं का? परंतु राजसाहेबांची देहबोली जर पॉझिटिव्ह नसती तर विजय मेळावा झालाच नसता. हे संपूर्ण जे आपण केलं होतं, हे जे हिंदी भाषेचं जे आपल्याला कंपल्शन करत होते, त्याच्या विरोधात हे सर्व पक्षीय, ह्याच्यामध्ये कुठलाही झेंडा नव्हता, ह्याच्यामध्ये फक्त मराठी हा अजेंडा होता. आणि त्याच्यामध्ये भाजपमधील सुद्धा अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. जाहीररित्या नाही, परंतु डायरेक्टली इनडायरेक्टली काही जणांनी सांगितलं होतं, काही जणांनी फोन करून सांगितलं होतं. आज देशभरातनं, राज्यभरातनं सगळ्यांचे फोन आले. ते काय स्नेहसंमेलनाकरता आले होते का? त्यामुळे तो शब्द जरा अनाकलनीय असं त्यांनी का वापरला? एक गोष्ट मात्र नक्की मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की राजसाहेबांची देहबोली ही कायम महाराष्ट्राचं भलं करण्याचीच झालेली आहे, कायम मराठी माणसाचं भलं करण्याचीच झालेली आहे. आणि कायम राजसाहेबांचे स्वप्न आहे की माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी या जीन्स आणि टी शर्ट मधला दिसला पाहिजे. त्यामुळे त्यांचे विचार असतील, त्यांची देहबोली असेल, त्यांची भाषा असेल, त्यांचे संस्कार असतील, त्यांची संस्कृती असेल, ही 100% महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भल्याची आणि चांगल्याचीच असेल. आणि राजसाहेब ठाकरे पोटात एक आणि ओठात एक असं कधीही नसतं. जे त्यांच्या पोटात असतं तेच ते अत्यंत स्पष्टपणे मांडतात. जसं तुम्ही शेवटची 3 वाक्य म्हणतो, जसं त्यांनी हे आंदोलन स्वतःकडे न घेता त्यांनी आवाहन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलं होतं, 12 कोटी जनतेला. मग त्यात पक्ष आले, इतर सगळेजण आले तुमच्या सकट. कळलं का? त्यामुळे मोठ्या मनाचा राजा माणूस आहे. दोघेही कसे बोलले ह्याची अलग अलग तुम्ही कारणमीमांसा शोधू शकता. परंतु मला म्हणाल तर आजची देहबोली ही मराठी माणसाच्या विजयाची होती की आपल्यावर जे हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न चालू होता, तो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जी आर मागे घेऊन ज्या प्रकारे तो निर्णय घेतला, ती देहबोली जी आजची होती ती विजयाची होती मराठी माणसाच्या, ती विजयाची होती महाराष्ट्राच्या. एवढंच मी यातनं सांगेन. बरोबर आहे. अखिलजी, मला आपल्याला विचारायचं आहे की सत्ताधारी पक्षाचे, दोन्ही मित्र पक्षाचे आपापले जे आहेत ते प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर जी आहेत आणि त्याचबरोबर शीतलजी आहेत. दोघांच्या बोलण्यातून एक लक्षात आलं की उद्धवजी ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला मात्र मराठीचा दिसत नव्हता, हा मुंबई महापालिकेचा होता. तुमची आगतिकता आहे म्हणून एकत्र येण्याचा हा निर्णय आहे का? बघा, आम्ही तर सगळे आता इथे आलोय, तुम्ही बोलवलंय राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून. आता बॉडी लँग्वेज एक्सपर्ट वगैरे बोलवलं असेल तर आम्ही काय बॉडी लँग्वेज एक्सपर्ट वगैरे तर नाही. आता ज्यांनी ते ट्रेनिंग घेतली असेल बॉडी लँग्वेज एक्सपर्ट, आता ते त्यांचं तुम्ही एक सेपरेट 1-to-1 केलं तर तुम्हाला जास्ती कळेल की कुठच्या बोलण्यावरनं त्यांना कसं वाटलं, कुठच्या हातवाऱ्यांनी त्यांना काय वाटलं वगैरे वगैरे. असो. आणि आगतिकता जी असेल ना, तर ती आगतिकता कुणामध्ये आहे? तर ती आगतिकता जे लोक आता या सगळ्या मेळाव्याबद्दल, विजय मेळाव्याबद्दल किंवा 2 भाऊ एकत्र आले तर आम्हाला एकाबद्दल काय वाटलं, दुसऱ्याबद्दल काय वाटलं, आणि जे काय विष पेरायचा प्रयत्न करतायत ना, आणि त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्र दूधकुळा आहे किंवा आम्हाला कळत नाहीये त्यांना काय करायचं आहे, तर आगतिकता त्यांची दिसून येते. कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे. दोन्ही बंधूंना त्यांना कधीच वाटलं नव्हतं, त्यांच्या स्वप्नात देखील, की असा कुठला तरी क्षण त्यांना बघावं लागेल की एक कुठल्या तरी मुद्द्यावर असे दोघे भाऊ एकत्र येतील इतक्या वर्षानंतर आणि त्यांना धोबीपछाड करतील. त्यांनी घेतलेला निर्णय जो महाराष्ट्राच्या विरोधातला होता तो मागे घ्यायला लावतील. आणि मला जरा थोडा वेळ द्या, कारण 2 ब्रेक आधी असं एक म्हणणं झालं आपल्याच पॅनलिस्ट मार्फत, प्रवीण दरेकरजी असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसजींना पण मराठी प्रेम आहे.
तर त्यांचा जो काय मराठी प्रेम आहे ना, तो मराठी प्रेम आय एम सॉरी टू से पण तो दिसून आला नाही. त्याचं कारण असं आहे की मला तुम्ही अर्धा मिनिट द्या, मी प्रूव्ह करतो. त्यांनी धडधडीत खोटं माध्यमांसमोर सांगितलं. मला पण खूप आदर होतं फडणवीस साहेबांबद्दल की ते खूप सुशिक्षित असे नेते आहेत आणि ते तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे IAS अधिकारी वगैरे असतील, त्यांनी माहिती द्यावी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जेव्हा कुठेच लिहिलं नव्हतं की पहिलीपासून तिसरी भाषा आणावी, हिंदी तर दूरची राहिली, त्याच्यावर ते सगळ्या माध्यमांसमोर धडधडीत खोटं बोलले. क्लिप चालवा पाहिजे तर, नाही तर मी देतो. काय म्हणाले ते की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या तहत आपण हे हिंदी केलेलं आहे. तर त्यांना जर किती हिंदीचं प्रेम आहे आणि किती मराठीचं आहे त्याच्यात आपण नाही गेलेलो बरं, कारण आतापर्यंत ना त्यांनी स्पष्टीकरण पण त्याच्यावर दिलं नाही. बरं, पण अखिलजी जसं तुम्ही म्हणालात की एका बाजूला यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. एक छोटीशी झलक येत्या काळातील राजकारणाची यायला सुरुवात झालेली आहे, कारण आज झालेल्या मेळाव्यानंतर प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडताना दिसतोय. आज खरं तर कुठल्याही प्रकारचा केवळ डिबेट न करता थेटपणे काय घडू शकते येत्या काळात यावरती आपण चर्चा करत असताना जसं ब्रेकवर जाण्याआधी अखिल चित्रे म्हणालेले होते की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की आजच्या मेळाव्यानं खरोखर कुठेतरी धडकी भरली, कुठेतरी वेगळं राजकारण होताना दिसतंय, याची कुठेतरी चुणूक आली आहे असं आपल्याला वाटतं का प्रवीणजी? अरे बाबा, खूप आम्हाला धडकी भरली. एवढी पायाखालची वाळू घसरते की आमचं पाऊलच त्या ठिकाणी पुढं पडत नाहीये. मला वाटतं ठीक आहे, आता अखिल चित्रे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बोलणार, ते अखिल भारतीय मराठीचे तेच तारणार आहेत असं चित्र नावाप्रमाणे अखिल चित्रेचं करतायत. मला वाटतं पण आपण फार लहान तोंडी मोठा घास घेतो आणि जेव्हा माध्यमांसमोर होतो तेव्हा त्याचे संदर्भ घेऊन बोललं तर फार उचित होतं. जे राज ठाकरे साहेबांनी आज मराठीसाठी काही संदर्भ दिले. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं मराठीचं प्रेम यांना दिसत नाही, कारण यांनी डोळ्यावर झापड लावलेलं दिसतंय. या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा, जो खऱ्या अर्थानं अनेक वर्षाची मागणी होती, ती पूर्ण करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अविरत परिश्रम घेतली, मेहनत घेतली, दिल्लीला पाठपुरावा केला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने आपल्या भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यांनी एकट्यानेच केलं, महाराष्ट्राच्या बाकी नेत्यांनी आणि पक्षांनी केलं नाही का? तो मुद्दा लावून धरलेला दरेकरजी. फक्त एकटा प्रवीण दरेकर जी तुम्ही म्हणताय की फडणवीस साहेबांनी केलं, तर बाकी काय महाराष्ट्रामध्ये आंदोलन वगैरे त्या संदर्भात झालीच नाहीत का? त्यांचं बोलून झाल्यावर मला बोलायचं नाही, तुम्ही पण तर मध्ये बोलत होता ना आता थोड्या वेळ आधी, पहिल्या ब्रेकच्या आधी. जेव्हा तुम्हाला काही चुकीचं वाटलं तुम्ही मध्ये इंटरप्ट केलं. एक लक्षात ठेवा, आपला जीव केवढा आणि आपण बोलावं केवढं याला जरा मर्यादा आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी सांगतोय की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं मराठी प्रेम दिसत नाही. नाही, तुम्ही माध्यमांसमोर धडधडीत खोटं बोलले त्याबद्दल बोला ना, तुम्ही विषयात नका. माझा जीव किती आणि कोणाचा जीव किती ते जाऊ द्या, पण फडणवीस साहेब खोटं का बोलले त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तुमचा जीव किती ते दाखवा या माध्यमातून. तुम्हाला मी काय बोलावं हे तुम्हाला सांगायचं अधिकार तुम्ही पण मला सांगायचं नाही की मी काय बोलायचं आणि माझा जीव किती ते. त्यानंतर त्यांना वेळ तुम्ही नंतर बोला ना, त्यांना वेळ द्या अँकर, नाही तर मी थांबतो इथे. निश्चित मी त्यांच्याकडे जाईल. त्यांना तिथे म्यूट करून टाका, नाही तर मग मी आउट होतो. प्रवीणजी बोला. चर्चा ही चर्चेच्या स्वरूपात त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. मराठी अभिजात भाषेच्या संदर्भात त्यांना प्रेम होतं की मराठी द्वेष्टी होते? या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. मराठी भाषा भवन त्या ठिकाणी उभं राहिलं नाही. मराठी भाषा भवन आता महायुती सरकारच्या काळामध्ये उभं राहतंय. आमच्या मातोश्रीच्या 1-2 मातोश्री झाल्या ना, आम्ही मराठी भाषा भवन उभं करू शकलो ना, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक परिपूर्ण करून जनतेला सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकलो. आणि त्याच्यामुळे आपलं मराठीच्या विषयी प्रेम या ठिकाणी आम्हाला दिसतंय. या राज्यात राहणारा कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या, त्या प्रत्येकाला मराठीचं प्रेम आहे, भाषेची महाराष्ट्राची अस्मिता आहे, तो कुठल्याही पक्षात असू द्या. त्याच्यामुळे मराठीचं प्रेम आम्हालाच,
मराठीचे प्रेम दुसऱ्याला नाही, असं काही कमी जास्त असू शकतं, कोण आक्रमक असेल, पण महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला तर 100% त्या ठिकाणी मराठीचंच प्रेम त्या ठिकाणी असतं. यांचं आता मराठीचं किंवा महाराष्ट्राचं प्रेम नाही, महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्या आहेत आणि त्यामुळं मतलबातलं हे प्रेम आहे आणि मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं हे प्रेम त्या ठिकाणी आहे, असं माझं या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण भूमिका घेत असताना दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे त्याची सातत्यानं जाणीव ठेवून आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. जय गुजरातच्या माध्यमातून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना टार्गेट करत असताना बाबा मी पण कधीतरी जय गुजरात बोललोय गुजराती समाजाच्या कार्यक्रमात, हे आम्ही विसरतो. वरळीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला मतं पाहिजेत म्हणून केमछो वरळी हे आम्ही त्या ठिकाणी बोलतो. जिलेबी पापडा गुजराती भाई आपडा हे आम्ही सोयीचं बोलतो. मला वाटतं अशा प्रकारे सोयीचं त्या ठिकाणी बोलणं उचित आहे असं मला या ठिकाणी अजिबात वाटत नाही. मी पुन्हा सांगतो, राज ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यात मला काही तकलादू भूमिका वाटत नाही. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचं आजचं भाषण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी त्या ठिकाणी होतं. उद्याचं राजकारणाची मोठ या मराठीच्या विषयावर त्या ठिकाणी बांधण्यासाठी नामी संधी आले आणि ती घाई, ती हतबलता, ती आगतिकता या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये ओतप्रेत भरलेली दिसते. बरं प्रवीणजी, आपण आपल्या मतावरती थांबात. वेळेची थोडी कमतरता असल्यामुळे आपल्याला थोडं मला थांबावं लागतंय. मात्र शीतलजी, जाता जाता मला एका वाक्यात आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. एकत्र आलेलो आहोत, कायमस्वरूपी एकत्र राहावं, जे आज म्हटलं गेलं ते सत्यात उतरेल की नाही? सर्व मान्यवरांकडून मी एकेका वाक्यात त्याचं उत्तर घेणार आहे. शीतलजी. मला संपलेल्या पक्षावर काही बोलायचं नाही. पासून सन्माननीय राज ठाकरे ही जी अगतिकता होती ही फक्त मतलबाचीच होती, महानगरपालिकेची होती. एक लक्षात घ्या, हिंदीची सक्ती कोणीही केलेली नव्हती. त्याच्यामुळे हे उगीच खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं जे काम करतायत हे खरं तर मराठी माणसांना कळतंय. एक मराठी माणसांचे आम्हीच काय ते त्राते आहोत. आज लक्षात घ्या, 80 पैकी जर 60 आमदार आमचे निवडून येतात ते कुणाच्या मतांमुळे येतात? मराठी माणसांच्या मतांमुळेच येत आहेत. आज पंढरपूरला शिंदे साहेब जाऊन त्या मराठी माणसं तिथे कशा पद्धतीने त्यांची सोय झाली हे बघतात. पहलगामला जेव्हा हत्याकांड झालं ते पोहोचलेले शिंदे साहेब होते मराठी माणसांसाठी. त्याच्यामुळे मराठी माणसांच्या मनाशी खेळून हा ठाकरेंचा जो काही इव्हेंट होता याला फसण्या इतपत मराठी जनता दूधखोरी नाहीये. त्यांना कल्पना आहे की फक्त मतलबासाठी हे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. कारण निवडणुकीच्या अगोदर हम साथ साथ है असं असतं आणि निवडणुकीनंतर हम आपके है कौन ही उद्धव ठाकरे यांची नीती आहे आणि ही महाराष्ट्राला 100% माहिती आहे. कारण त्यांनी बघितलेलं आहे की भाजपसोबत यांनी कशी वागणूक केलेली आहे. बरं, एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी अजितजी हे सत्यात उतरेल का? एका वाक्यात. नक्कीच उतरेल. कारण एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे त्याच महिन्यामध्ये मराठी नष्ट करण्यासाठी ह्या ठिकाणची हिंदी ही अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या लादायची हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे मराठी संस्कृती वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्र जनांची एकजूट राहील. मराठी आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे जे कोणी प्रयत्न करतील त्यांच्या विरोधात ही एकजूट निरंतरपणाने कार्यरत राहील, याबद्दल मला शंका वाटत नाही. निश्चितच आहे, ही एकजूट कायम राहणार का याची जबाबदारी आता या दोन्ही पक्षांवरती तर आहेच. मात्र मराठीचा, महाराष्ट्राचा की महापालिकेचा यावरती आमचं देखील लक्ष अशाच प्रकारे राहणार आहे. मात्र तत्पूर्वी धन्यवाद अविनाश अभ्यंकरजी, अखिल चित्रेजी, प्रवीण दरेकरजी, शीतल म्हात्रेजी आणि अजित नवलेजी, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.